करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 18वा. बहुजिनसी. समास 3रा. निस्पृह शिकवणना. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 18 बहुजिनसी आणि समास 3रा निस्पृह शिकवण. आपण या अगोदर निस्पृह शिकवण पाहिलेत, समास ऐकलंय, समर्थांनी परत दिलंय. ओव्या वेगवेगळ्या आहेत. दशक 15मध्ये पण होतं, त्याच्या अगोदर पण होतं, आणि हा 3रा समास निस्पृह शिकवण. कारण का? निस्पृह म्हणजे काय? निस्पृह म्हणजे लालसा नसणारा, आसक्ती नसणारा, चांगल्या स्वभावाचा, सद्गुणी, नीतिमान, उत्तम स्वभाव, चारित्र्य असलेला म्हणजे निस्पृह. आणि आपल्याला परत परत समास तोच दिलेला आहे, फक्त ओव्या वेगळ्या आहेत, नाव तोच आहे. कारण आपल्याला या जाणीवेमध्ये राहायचं आहे, या गोष्टीमध्ये राहायचं आहे. या लालसेमधून, आसक्तीमधून, विषय विकारांपासून आपल्याला बाजूला करायचं आहे. म्हणून हा समास आपल्याला सरसतत दिलेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं, पैसा, पद, कीर्ती यामध्ये आत्तापर्यंत माणूस धावत आलेला आहे. पण निस्पृह म्हणजे काय? ज्याला पैशाची नाही, पदाची नाही, कीर्तीची नाही, कशाचीच आस नाही आहे, तो खरं निस्पृह. तो खरा प्रामाणिक आहे, शांत आहे, संयमी आहे, इतरांना त्रास न देता जो वागतो तो खरा निस्पृह. समर्थाने सांगितलेलं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती एका मनापासून काम करत असेल आणि पण त्याचा फायदा आणि प्रसिद्धीचा अपेक्षा ठेवत नाही आहे, तर तो खरा निस्पृह शीलवान आहे. समर्थाने दिलं आहे, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश, दास मने सावकाश, विवेक करावा. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, हे सब आहे. शरीर आहे, आयुष्य आहे, हे सर्व नश्वर आहे, हे सर्व इथेच राहणार आहे. हे दुर्लभ आहे, सुलभ नाही आहे. ही माया आहे, ही इथेच संपणार आहे. सर्व शरीर नरदेह अत्यंत दुर्लभ आहे, ते सांगितलेलं आहे. म्हणजे हे आयुष्य सोपं नाही आहे, हे मौल्यवान आहे. आणि त्यात मनुष्य देह खूप मौल्यवान आहे. असं आयुष्य वायू घालू नका. समर्थ सांगतात, विवेकाने जगा. हा जीवन असं सुलभ असं मिळणार नाही आहे. म्हणून समर्थ सांगतात, दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश. म्हणजे प्रत्येक आपल्या मनुष्य देहाला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. तिथपर्यंत आपल्याला जीवन आहे, जगणं आहे. जशी जशी कर्म असतील तसं तसं तो मरण पावणारच आहे. पण नॉर्मली माणसाचं जीवन 100 वर्ष दिलेलं आहे. कोणत्या मनुष्याला वाटतं की माझा मृत्यू हवा, माझा मरण यावं? कोणाला वाटतं? कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला आपलं जीवन प्यारं आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत ते मनुष्यापर्यंत सर्वांना आपलं जीवन, शरीर प्रिय आहे. त्याचा नाश होऊ नये असं कोणालाच वाटत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून सावकाश विवेक करा. इथे दिले, दास म्हणे सावकाश विवेक करा. जर आपण दास म्हणून वागायचं असेल, वावरायचं असेल, तर विवेकाने वागा. हे पशु पक्ष्यांसाठी नाही आहे, हे माणसांसाठी आहे. म्हणून दिले, दास म्हणे सावकाश विवेक करावा. विवेकाने जगा. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक, अविवेके प्राणी रंक ऐसे दिसे. म्हणजे न पाहता उत्तम विवेक, म्हणजे जो माणूस विचार करत नाही, जर
तर तो अविवेकी होतो आणि त्याचं आयुष्य व्यर्थ जातं. आता दिलंय न पाहता उत्तम विवेक अवघा होतो अविवेक. खरं आहे, अविवेकी होतो माणूस. जर त्याच्याकडे विवेक नसेल तर तो अविवेकी आहे. आणि त्याला सांगितलंय पुढे, अविवेकी प्राणी रंक ऐसा दिसे. कसा दिसे? रंक म्हणजे गरीब, म्हणजे भिकारी. सांगितलेलं आहे रंक म्हणजे भिकारी. अविवेक जो असतो तो भिकारीसारखा दिसतो. त्याचे दिवस येतात ऐसा दिसे, असं समोर सांगतात. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडवले, देखता देखता. म्हणजे असं करणं म्हणजे आपलं नुकसानच आहे. हे आपण ऐसे केले, आळस उदास नागवले. आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि आपण आळसाच्याच पाठीमागे धावतोय. आळसाने आणि उदास वृत्तीने माणूस नासला गेलाय. तो वाईट संगत जर मिळाली तर त्याचा बघता बघता नाश होतो. इथे दिले वाईट संगतीने बुडविले देखत देखता. म्हणजे आपल्या आळशीपणामुळे आणि वाईट संगतीमुळे आपण स्वतःचं नुकसान करतोय. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाला उठिला तरुणपणी. म्हणजे मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळ अवघा घातला. म्हणजे मूर्खपणे अंगवळणी जेव्हा पडतो, म्हणजे जर माणूस सतत चुकीच्या सवयीमध्ये राहिला तर त्याचं जीवन बिघडतं आणि तरुणपण वाया जातं. 3 आपले आहेत काय? बालपण, तरुणपण, म्हातारपण. बालपण हे नेणिवेत गेले, तरुणपण हे वाईट संगतीमध्ये गेलं आहे आणि जे म्हातारपण आहे ते सर्व आजारपणामध्ये चाललं आहे. हे सर्व मूर्खपण आहे. आत्तापर्यंत सर्व आपण मूर्खाची कामं केलेली आहेत आणि त्यालाच स्वच्छंदपणाने हलका चढवला आणि त्यात तरुणापणे व्यवसाय कामचारी चांडळ बळवला तर मग काय होणार? समजतं बोलतात हे पहिल्यापासूनच चांगलं करायचं आहे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. समोर सांगतात जे मूर्ख आळशी आहेत, जे तरुण आहेत, जे अविवेकी आहेत त्याला काहीच साध्य होत नाही आहे. पुढे इथे दिलंय जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. म्हणजे 3 प्रामुख्य आहेत. अन्न वस्त्र निवारा हे आवश्यक आहेत, हे प्रपंचात येतं आणि ते त्याच्याजवळ नसते. कमीत कमी अन्न वस्त्र तरी असावे आणि ते नाही आहे म्हणजे अंतर्यामी उत्तम एकही गुण नाही असं समजावं. ज्याच्याकडे अन्न वस्त्र नाही आहे, निवारा नाही आहे, तो गुणी नाही आहे, तो दुर्गुणी आहे. त्याचे भोग भोगतायत. बोलता येना बसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. म्हणजे बोलता पण येत ना, बसता पण येत ना, प्रसंग काही कळेना. म्हणजे त्याला धड बोलता पण येत नाही, बसता पण येत नाही. कुठल्या प्रसंगी काय वागावं हे कुठं कळत नाही आहे. म्हणून शरीर आणि मन अभ्यासाकडे वळत नाही आहे. ज्याच्याकडे चांगलं गुण नाही आहेत त्याला आवश्यक गोष्टी मिळत नाहीत आणि ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला योग्य वागणं, बोलणं, समजणं काहीच जमत नाही. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही बाष्कळपणे. म्हणजे शिक्षण आणि ज्ञान नसल्यामुळे माणूस अज्ञानामध्येच राहतो. त्याला लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, कुणी काही विचारायला येत नाही अथवा कोणी विचारलं तर त्याला सांगता येत नाही. म्हणून स्वच्छंदपणामुळे नियमितपणाचे वळण नाही आहे त्याला. जीवन व्यर्थ आहे. आपणास काहीच येना आणि शिकविलेच मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी.
म्हणजे आपल्याला तर काही येत नाही आहे, पण कुणी शिकवू लागलं तर त्याला ते मान्य होत नाही. आपण तर वेडा असतो, पण हे सज्जनांना आपण नावं ठेवतो. असं आहे. अंतरी एक बाहेरी एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे. म्हणजे आता माणसाची परिस्थिती अशी आहे की अंतरी एक आणि बाहेरील एक, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं वागतो. म्हणजे असा विवेक ज्याच्या ठिकाणी आहे त्याचं परलोकी कसं सार्थक होईल. समोर सांगतात होऊच शकत नाही. आपला संसार नाचता मनामध्ये प्रस्तावता, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. म्हणजे असा माणसांचा संसाराची दैन्य दुर्दशा होते. अशा वेळी जर त्याला मनामध्ये पश्चाताप झाला तर मग त्याला विवेकाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. नाहीतर स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखं आहे. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला. स्वतःचा संसार त्यांनी नासवलाय. म्हणून विवेकाने अभ्यास करायचा आहे, विवेकाने विचार करायचा आहे. एकाग्न कल्पनिया मन, बळेची धरावे साधन, येत्मी आळसावे दर्शन, होऊच नये. म्हणून समज सांगतात अशा माणसाने मन एकाग्र करून बळच साधन करायचं आहे, आरंभ करायचा आहे. आणि आळसाचं दर्शनसुद्धा होणार नाही. यासाठी आपण कसून प्रयत्न केला पाहिजे. एवढं नामस्मरण करता आलं पाहिजे, एवढी भक्ती करता आली पाहिजे, तेव्हा आळस येणारच नाही आहे. पद प्रपंच श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानाची आनंद होत आहे. म्हणजे पदप्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी, नाना मुद्रा, नाना छंद हे पाठ करावेत. त्याचा प्रसंगानुसार उपयोग केल्याने ऐकणारा आनंद होतोच. कोणत्या वेळी काय बोलायचं हे समजलं पाहिजे. परिस्थितीनुसार वागणं हे महत्वाचं आहे. कोणे प्रसंगी काय म्हणावे, आयसे समजून जाणावे, उगेची वावगेसी नव्हे कास याती. दिलंय कुठल्या प्रसंगी काय म्हणायचंय, काय बोलायचंय हे विचार करून बोलता आलं पाहिजे, समजून घेऊन बोलता आलं पाहिजे. अन्यथा उगीच व्यर्थ शवनवण्यात काय अर्थ आहे. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखून म्हणावे, हे आठवलं ते गावे, हे मूर्खपण. म्हणजे दुसऱ्याचं मनोगत जाणून, मनोगत म्हणजे त्याचा स्वभाव जाणून आपल्या म्हणण्याविषयी आदर आहे की नाही हे पाहून, आदर असेल तरच म्हणावं. उगीच जर आठवेल तर कोणी न सांगता हे गाणं हे मूर्खपणाचं आहे. म्हणजे समोरच्याचा स्वभाव, भावना आणि मर्यादा समजून आदराने बोलायचं आहे. जैसी तैसी उपासना, तैसी गावे चुकावे ना, राग ज्ञाना ताळ ज्ञाना अभ्यासावे. ज्याची जशी उपासना, ज्याची जसं आहे कर्म आहे तशी तशी फळ आहेत. प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी आहे, त्याचा आदर करायचा आहे, कोणाची थट्टा करू नये. समज सांगतात ज्याची जशी उपासना असेल त्या देवता संबंधीची गावे, तेथे चूक करू नये. रागज्ञान ताळज्ञान यांचाही अभ्यास करायचा आहे. साहित्य संगीत प्रसंग माने, करावे कथेची घमशाणे, अर्थांतर श्रवण म्हणणे काढीत जावे. म्हणजे संगीत, साहित्य, ज्ञान, कला यांचा अभ्यास करावा. हे मन आणि बुद्धी सुधारतात. वारंवार श्रवण मनन करून अर्थांतर काढीत जावे. पाठ उदंडाची असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरणांतरी. म्हणजे पाठांतर भरपूर असावं.
शिकलेलं पुन्हा पुन्हा आठवावं, रिव्हिजन. त्यामुळे ज्ञान पक्कं होतं. वारंवार त्याची उजळणी करायची आहे. आपण काय सांगितलं आहे यांचं अंतरात स्मरण असावं. आपण बैठक करतोय, निरूपण ऐकतोय, पण ते आपल्या एका कानातून दुसऱ्या कानातून जाता कामा नये. त्या अंतरात्म्याकडे गेलं पाहिजे, त्याचा विचार करता आला पाहिजे. तर ते खरं स्मरण आहे. तो स्मरणात केलं पाहिजे. जे श्रवण आहे ते स्मरणामध्ये करून असं आपल्याला वागता आलं पाहिजे. तर ते खरं हे आहे. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा, अर्थ म्हणी. म्हणजे अखंड एकांत सेवावा आणि त्याचा सखोल अभ्यास करावा. ज्याचा अनुभव येईल तोच अर्थ मनात निश्चित करायचा आहे. थोडा वेळ एकांतात राहून सेल्फ थिंकिंग वाढवायची आहे आणि त्याची साधना करायची आहे. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचिती येईल घ्यावा, अर्थ म्हणे. म्हणून समोर सांगतात, योग्य वेळी योग्य बोलणं, इतरांचा आदर ठेवणं, सतत अभ्यास आणि पुनरुक्ती, कला आणि ज्ञान वाढवणं, एकांतात स्वतःवर काम करणं, म्हणजे सुज्ञ, संयमी आणि विचारशील जीवन कसं जगायचं आहे हे समर्थाने शिकवलेलं आहे. समर्थ सांगतात, विवेक, आदर, अभ्यास आणि शांत विचार यामुळेच माणूस सुज्ञ आणि यशस्वी बनतो. म्हणून थोडा वेळ एकांतात राहून स्वतःचा विचार करून सेल्फ इम्प्रूव्हमेंट करून आपल्याला जसं चांगल्यापणे वागता येईल तेवढी ज्ञान, कला, संगीतचा अभ्यास करायचा आहे. ते सतत अभ्यास करायचा आहे. शिकलेलं जे आहे ते पुन्हा आठवत राहायचं आहे. प्रत्येकाचा सन्मान करायचा आहे. वाद तट्टा टाळायचं आहे. दुसऱ्यांचं भावना समजून आदर करायचं आहे. कसं वागायचं, कसं बोलायचं हे समर्थाने शिकवलेलं आहे. म्हणून केले, अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा, अर्थ म्हणी. इति चिदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.